राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महायुती सरकारने पावसाळी अधिवेशनात 28 जून रोजी अर्थसंकल्प सादर करून महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या अनुषंगाने मंगळवारी दिनांक 2 जुलै रोजी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते हैदरेपाडा बदलापूर पश्चिम येथील मातोश्री हॉल येथे बदलापूर व अंबरनाथ ग्रामीणमधील भगिनींना प्राथमिक स्वरूपात अर्जाचे वितरण करून सदर योजनेचा शुभारंभ करण्यात आला। येत्या 15 जुलैपर्यंत सदर योजनेमध्ये आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करायचे असून ज्यांना या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करण्यास अडचण येत असेल त्यांनी आपल्या प्रभागातील नगरसेवक व कार्यकर्त्यांची मदत घ्यावी असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी यावेळी केले। यावेळी विचार मंचावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, माजी नगरसेवक शरद तेली, संभाजी शिंदे, अण्णा तथा प्रशांत कुलकर्णी, किरण भोईर, रमेश सोळसे, दिनेश कथोरे, रुचिता घोरपडे, निशा घोरपडे, प्रणिता कुलकर्णी, रती पातकर, मिनल मोरे व इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी 28 तारखेला जे अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये आमच्या महिलांसाठी एक चांगली योजना घोषित करून त्या योजनेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ करावा यासाठी पहिल्यांदा मुरबाड मतदारसंघात आज आम्ही सुरुवात केलेली आहे। महिलांना येणाऱ्या त्यातल्या अडचणी, महिलांना काही त्रास होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मुरबाड मतदारसंघात आज बैठकांचं आयोजन केलं आणि त्यामध्ये त्यांना सुटसुटीतपणे माहिती देण्याचा जो कार्यक्रम होता तो आज पार पाडला। बऱ्याच वेळेला काय होतंय, 28 तारखेला योजना घोषित झाली आणि 1 तारखेपासून तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे लोकांचा सेतूवाल्यांच्याकडे लाईन लागली आणि वाटेल तेवढे पैसे मागायला लागले आणि तो गैरसमज होऊ नये, लोकांना पैसे देण्याची गरज नाही, सुटसुटीतपणाने त्याच्यामध्ये सुधारणा केलेली। आज पुन्हा दुसरा एक GR निघतो त्याच्यामध्ये उत्पन्नाची आठ ही सुद्धा रेशनिंग कार्ड पिवळा आणि केसरी या 2 कार्डांच्या वर त्याला लाभ त्या महिलेला दिला जाईल। 60 वर्षाची 65 वर्षाची मागणी सुद्धा मान्य केलेली आहे, त्याचा सुद्धा GR येईल। एक चांगल्या प्रकारची योजना ही मतदारसंघात राबवावी। राज्याच्या या योजनेचं खऱ्या अर्थाने मला मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, यांचं मनापासून सगळ्या महिलांच्या वतीने मी अभिनंदन करतो। एक चांगली योजना देऊन महिलांना दिलासा दिला, महिलांना स्वतःच्या हक्काचा मानधन मिळेल हे सगळ्यात महत्त्वाचं। होऊन गेले जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या तलाठी, त्याच्यानंतर तहसीलदार, आपल्या सगळे व्हिडिओ या सगळ्यांना एक अशा प्रकारच्या सूचना दिल्यात, त्याच्यामध्ये कुणीही आर्थिक व्यवहाराचं जर केलं तर त्याच्यावर कायदेशीर इलाज केला जाईल आणि त्यांनी उलट मीटिंग घेऊन मला साथ देण्याचा प्रयत्न केलाय, मनापासून त्यांचं मी आभार मानतो। आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा। तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका। रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर।